नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत राधाराणीची दिव्य कथा। आता आपण प्रत्येक व्लॉगमध्ये मी तुम्हाला कथा सांगत जाईल वेगवेगळ्या, जेणेकरून तुम्हालाही त्या नवीन नवीन कथा जाणून घेता येतील। तर राधाराणीची कथा कशी होती, श्रीकृष्णाचं त्यांचं नातं काय होतं, आजही भक्त राधे राधे का म्हणतात, तर हे सगळं आपण आज जाणून घेऊयात। राधाराणीचा जन्म बरसाना येथे राजा वृषणभानू आणि माता कीर्तिदा यांच्या घरी झाला। जन्मल्यानंतर राधाराणी अतिशय सुंदर होत्या, परंतु त्यांनी आपले डोळे उघडले नव्हते। सर्वांना आश्चर्य वाटत होते की ही कन्या डोळे का उघडत नाही बरं। काही दिवसांनी नंदबाबा आणि यशोदा माता बालकृष्णांना घेऊन वृषभानांच्या घरी आले। तसेच बालकृष्ण राधाराणीसमोर आले तसे राधाराणीची प्रथमच आपले डोळे उघडले, कारण त्यांना या जगात सर्वप्रथम श्रीकृष्णांचे दर्शन घ्यायचे होते। बालपणापासूनच राधाराणी आणि श्रीकृष्ण वृंदावनात एकत्र खेळत असत। श्रीकृष्ण बासरी वाजवत आणि त्या मधुर सुरांनी संपूर्ण वृंदावन मंत्रमुग्ध होत असे। पण त्या सुरांमध्ये सर्वात जास्त हरवून जाणारी हृदय होते ते म्हणजे राधाराणीचे। हळूहळू त्यांचे प्रेम संपूर्ण वृंदावनात प्रसिद्ध झाले, परंतु हे प्रेम सामान्य नव्हते, ते आत्मा आणि परमात्मा यांच्या दिव्य मिलनाचे प्रतीक होते। राधाराणींना श्रीकृष्णाकडे काहीच नको होते, ना संपत्ती, ना वैभव, ना कोणती अपेक्षा, त्यांना फक्त श्रीकृष्णाचे सुख हवे होते। एकदा रासलीलेच्या वेळी हजारो गोपी श्रीकृष्णासोबत नृत्य करत होत्या, पण श्रीकृष्णाच्या हृदयात राधाराणीचे स्थान सर्वात विशेष होते, कारण त्यांचे प्रेम निस्वार्थ आणि निष्कलंक होते। काळ पुढे सरकत गेला, कंसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णांना मथुरेला जावे लागले। ही बातमी ऐकताच संपूर्ण वृंदावन दुःखी झाले। गोपी रडू लागल्या, पण सर्वात जास्त वेदना राधाराणीच्या हृदयात होत होत्या। श्रीकृष्ण वृंदावन सोडून गेले, पण राधाराणीचे प्रेम कधीच कमी झाले नाही। त्यांनी आयुष्यभर श्रीकृष्णाचे स्मरण केले। विरहाच्या वेदनातही त्यांची भक्ती अधिकाधिक वाढत गेली। राधाराणीच्या जीवनातून आपल्याला एक महान संदेश मिळतो। खरं प्रेम म्हणजे मिळवणे नाही, तर समर्पण करणे आहे। प्रेम म्हणजे अपेक्षा नाही, तर त्याग, आणि भक्ती म्हणजे देवाकडून काही नाही मागणे, तर त्याच्या चरणी स्वतःला अर्पण करणे आहे। म्हणूनच आजही वृंदावनात, बरसाण्यात आणि जगभरात श्रीकृष्ण भक्तांच्या ओठांवर एकच नाव असतं, राधे राधे। असे मानले जाते की राधाराणीची कृपा मिळाल्याशिवाय श्रीकृष्णांची कृपा होत नाही, म्हणून भक्त प्रथम राधाराणीचे नाव घेतात आणि नंतर श्रीकृष्णांचे। तर ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। आणि मी आज गेले होते बघा खाटू श्यामच्या दर्शनाला, ते तुम्ही बघितलंच असेल, माझा प्रवास वगैरे वगैरे कसं व्हिडिओमध्ये आले ते। तर चला असंच भेटूयात अशा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका व्लॉगमध्ये, नवीन एका देवस्थानी जाऊयात आणि नवीन एक कथा तुम्हाला मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ, राधे राधे। आणि हां, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं।